तर पुण्यातही उद्या मॉकड्रिल होणार आहे। युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरी सुरक्षा कशी सांभाळायची, हल्ल्याची सूचना केल्यानंतर भुयारी निवारा शोधणं असेल किंवा त्याबाबत ट्रेनिंग असेल, पुणेकरांना याबाबत काय वाटतंय त्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी। आता जी ॲडवायझरी जाहीर केली गेली आहे की हुटर वाजतील, तुम्हाला हवाई हल्ल्याची युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, तुम्हाला संकेत दिले जातील, भोंगे वाजवले जातील। या भोंग्यांच्या वाजल्यानंतर नागरिकांनी सुद्धा स्वतःची नागरी सुरक्षा संहिता जी आहे तिचं पालन करायचं आहे। या सगळ्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? काही भूमिगत निवारे शोधायचे आहेत, भिंतींचा आसरा घ्यायचा आहे किंवा जमिनीवरती झोपायचं, असे बरेच सल्ले त्याच्यामध्ये दिलेले आहेत। तर सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला हे शक्य वाटतं का? तुमच्याकडे अशी काही व्यवस्था आहे का सोसायटीमध्ये? आता आमच्या सोसायटीचा विचार केला तर आमच्याकडे -2 पर्यंत पार्किंग आहे, -1 आणि -2 पार्किंग आहे। त्याच्यामुळं लोकांनी -2 पार्किंगमध्ये शक्यतो करून जावं असं मला वाटतं। आणि त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा जेव्हा सांगितलं जाईल त्या वेळेला लाईट लगेच बंद केले जावेत की जेणेकरून दुसऱ्याला त्याचा अंदाज येता कामा नये, अशी आमची सर्वसाधारणपणे माहिती आहे। या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य नागरिकांच्या नागरी सुरक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत, तर ते करणं शक्य आहे का नागरिकांना पुण्यामध्ये? शक्य आहे। काय माहिती आहे का, आमची सोसायटी मोठी आहे, 2 मजले पार्किंग आहेत, प्रचंड मोठं, म्हणजे आम्ही अख्खा सिंहगड रोड आमच्या पार्किंगमध्ये आला तर आम्ही सामावून घेऊ, इतकी मोठी आहे। पण ही जी व्यवस्था महापालिकेने केली पाहिजे, लोकांना सांगायची की कुठं अकस्मात असा हल्ला झाला, आणि पुण्यात खडकवासला असल्यामुळे पुण्यात हल्ला नाकारता येत नाही, आणि तसं झालं तर आमच्या सोसायटीच्या 2 मजली पार्किंगमध्ये लोकांनी यायलाच पाहिजे। आयत्या वेळेला निर्णय घेतला की माणूस पजल होतो, आणि म्हणून त्याला ट्रेन करणं योग्य आहे। बरं, ठीक आहे, तुम्ही म्हणताय ही तयारी जी आहे ती योग्य आहे, मात्र पुण्याची लोकसंख्या पाहता 40 लाख लोकांना असे भूमिगत निवारे किंवा त्यांची व्यवस्था करणं शक्य आहे का? 100% अशक्य आहे, 100%। आणि लोक तरी ऐकतात का? वरून विमानं गेली, बॉम्ब पडायला लागले तरी खारून लोक स्कूटरवर जातील। होता येईल तेवढं प्रत्येकाला हे शिक्षण देण्याची गरज आहे, कारण 1971 नंतर आता हे होत आहे। 65 साली 62 साली झाला चीन हल्ला, त्याच्यानंतर 71 साली पाकिस्तान झालं, त्याच्यानंतर आता हे हल्ला होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही दक्षता घेणं जास्त गरजेचं आहे। दक्षता घेणं जास्त गरजेचं आहे। परिस्थिती जी आहे ती गंभीर आहे आणि सरकारच्या बरोबर राहिलं पाहिजे। नागरिकांनी सुद्धा हे ट्रेनिंग जे आहे ते घेतलं पाहिजे। इथं त्यांच्या सोसायटीमध्ये भरपूर पार्किंग आहे, त्या पार्किंगमध्ये जाऊन ते सुरक्षित निवारा जो आहे तो या अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये शोधू शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंसाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। तर पुणेकर मॉकड्रिलसाठी सज्ज झाले आहेत। मॉकड्रिलला